नमस्कार. कुक विथ शलाकामध्ये मी शलाका तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण दिवाळीच्या फराळातला तिसरा पदार्थ म्हणजेच भाजणीची चकली बघणार आहोत. भाजणीची चकली म्हटलं की आपल्याला थोडं टेन्शनच येतं, पण आपण ही रेसिपी बघितल्यानंतर तुमची पण चकली सुंदर बनेल यात काहीच शंका नाही. तुम्ही म्हणाल असं सर्वच जण बोलतात, पण चकली तेवढी छान बनत नाही. पण तुम्ही ही रेसिपी बघितल्यानंतर तुमची देखील चकली व्यवस्थितच बनेल. फक्त व्हिडिओ बनवताना मी छोट्या-छोट्या ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या ट्रिक्स मी वापरलेल्या आहेत, त्या वापरून तुम्ही देखील अशी छान चकली बनवू शकता. चकली आपली तेलकट होत नाही, अजिबात तेलकट होत नाही. हे पहा, त्यामुळे मी चकली बनवल्यानंतर लगेच हा व्हिडिओ बनवलेला नाही, जो तुम्ही समोर बघताय. कारण कसं आहे ना, भाजणीची चकली तळल्यानंतर होते कुरकुरीत, पण दुसऱ्या दिवशी ती नरम पडते. पण ती नरम पडू नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चकलीची भाजणी बनवण्यासाठी प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत. चणा डाळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. मूग डाळ देखील स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. त्याचबरोबर उडीद डाळसुद्धा मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. साबुदाणे मात्र मी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आता अजून बाकीचं साहित्य सांगते. थोडे पोहे घेतलेत, धणे घेतलेत आणि जिरं. धणे जिरं खूप महत्त्वाचं आहे भाजणीच्या चकलीमध्ये. आता याचं सविस्तर प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. पण त्यापूर्वी आपण तांदूळ कोणता घ्यायचा आहे तो तुम्हाला दाखवते. हे पहा, तुम्हाला कळत असेल हा रेशनचा तांदूळ आहे. त्यामुळे आपल्याला चकलीसाठी शक्यतो रेशनचाच तांदूळ वापरायचा. कारण कसं आहे, रेशनच्या तांदळापासून बनवलेली भाजणीची चकली फसत नाही. कारण इतर तांदूळ आपल्याला अंदाज नसतो, तांदूळ जुना आहे, नवीन आहे किंवा भात जरी एखाद्या तांदळाचा असा फळफळीत झाला तरीसुद्धा चकली व्यवस्थित होईलच असं नाही. आता आपण भाजणी भाजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा चणा डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. कारण चणा डाळ भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. डाळी अगोदर भाजून घेतल्या की आपल्याला थंड झाल्यानंतर त्या कुरकुरीत झाल्यात की नाही हे लवकर समजतं. कारण आपण तांदूळ जर अगोदर भाजून घेतला तर तांदूळ भाजताना आपल्याला समजतं कुरकुरीत झाला आहे. पण डाळी थंड झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही त्या कुरकुरीत आहेत का. कारण डाळ जरी भाजलेली दिसली तरीसुद्धा ती खाल्ल्यानंतर एखादा दाणा थोडीशी अशी नरमच वाटते. त्यामुळे डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची लो टू मीडियम गॅसवरती. त्याच्यामुळे काय होतं, डाळी अगोदर भाजून घेतल्या की थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्या चेक करू शकतो कुरकुरीत झाल्या आहेत काय, कुरकुरीत लागते काय डाळ आपली. त्यामुळे अगोदर डाळच शक्यतो भाजून घ्यावी. मी चणा डाळ पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते कितपत भाजून घ्यायची चणा डाळ. व्यवस्थित डाळ भाजली गेली पाहिजे. चणा डाळ भाजण्यासाठी मला बरोबर 10 मिनटं इतका वेळ लागलेला आहे. कारण मीडियम टू लो गॅसवरती आपण डाळ भाजून घेत आहोत. त्यामुळे परफेक्ट टायमिंग मी तुम्हाला सांगत आहे किती वेळ मला लागलेला आहे. आपली डाळ आता छान भाजून झालेली आहे. दाखवते मी तुम्हाला जवळून. इतपत लालसर झाली पाहिजे डाळ आपली. आता मूग डाळ घालून घेऊया. मूग डाळ पण अशीच लो टू मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे. मूग डाळ थोडी पटकन भाजली जाते कारण मूग डाळ बारीक असते ना. चणा डाळ कशी थोडी मोठी असते त्यामुळे वेळ लागतो. मूग डाळ झटपट भाजून होते. हे पहा, मूग डाळ पण अशी लालसर छान भाजून घ्यायची. आता उडदाची डाळ मी भाजून घेते. डाळी छानच भाजून घ्यायच्या लो टू मीडियम गॅसवरती. मग कसं, डाळी कुरकुरीत छान भाजून घेतल्या की आपली भाजणी पण सुंदर बनते आणि जास्त काळ टिकते. त्यामुळे व्यवस्थितच भाजून घ्यायच्या. तांदूळ थोडा शेवटी भाजला तरी चालेल, कारण कसं डाळी अगोदर भाजून घेतल्या की थंड होतात ना तोपर्यंत. आता आपण साबुदाणे भाजून घेऊया. साबुदाणे पण छान भाजून घ्यायचे, नुसते गरम करून काढायचे नाहीत. साबुदाणे भाजल्यानंतर व्यवस्थित छान फुलले जातात. त्यानंतरच आपण ते काढून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला परफेक्ट अशी भाजणी तयार करायची आहे. आणि ही भाजणी जर व्यवस्थित बनवली ना तर 2-3 महिने आरामात ती व्यवस्थित राहते. व्यवस्थित भाजली पाहिजे फक्त. हे पहा,
आणि भाजणीची चकली जितकी सुंदर लागते तितक्या इतर चकल्या लागत नाही. त्यामुळे थोडी मेहनत आहे, पण व्यवस्थित चकली बनते आणि सुंदर लागते. जास्त काळ आपण बनवून ठेवू शकतो प्रीमिक्स बनवून चकलीचं. हे पहा साबुदाणा फुलून आला, मी काढून घेतलेला आहे. आता मी तांदूळ एकत्रच घेतला आहे, संपूर्ण तांदूळ भाजायला, म्हणून मी फ्राय पॅन घेतला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त पदार्थ एका वेळी भाजता येईल. फ्राय पॅन कसा थोडा पसरट असतो, त्यामुळे पटपट भाजलं जातं. तांदूळ पण छान असा लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तांदूळ एकदा आपण घातला पॅनमध्ये किंवा कढईमध्ये की साईडला जायचं नाही, सतत हलवत राहायचं. भाजणीचा पदार्थ कोणताही बनवताना आपल्याला तांदूळ कसा थोडासा असा ओलसर असतो, म्हणजे त्याच्यात दमटपणा असतो. ओलसर म्हणजे एकदम ओलसर नाही, व्यवस्थित आपण सुकवून घेतलेला आहे फॅनखाली. हे पहा थोडासा दमटपणा असतोच तांदळामध्ये, धुतलेल्या तांदळामध्ये, त्यामुळे सतत असं हलवत भाजून घ्यायचं आहे. हे पहा आपले तांदूळ छान भाजलेले आहेत. अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे. आता आपण पोहे थोडे भाजून घेऊया. पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजले जातात, पण कुरकुरीत भाजून घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे थोडेसे असे ब्राऊन झाले की काढून घ्यायचे पोहे पण. आणि नंतर आपण धणे जिरे एकत्रच भाजून घेणार आहोत. धणे जिरे जास्त करपवायचं नाही, सतत हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सुगंध छान आला की मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे. ही पहा भाजणी आपली तयार आहे. छान मिक्स करून घेऊया आणि ही दळून आणायची आहे गिरणीतून किंवा घरघंटीवरून, किंवा शक्य असेल तर जातं असेल घरात तर जात्यावरती. आता खरं कोण जातं वापरत नाही. अशा पद्धतीचं हे पहा दाखवते त्याप्रमाणे बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे छानपैकी. एकदम बारीक पीठ असलं पाहिजे भाजणीचं. आता मी संपूर्ण भाजणीच्या चकल्या बनवणार नाही, तुम्हाला दाखवण्यापुरत्या मी 2 कप इतकंच पीठ घेणार आहे चकल्या बनवण्यासाठी. 2 कप असं भरून पीठ घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे थोडं जास्त बनतील आपल्या चकल्या. सेम प्रमाण तुम्ही वाटीने पण घेऊ शकता. आता 2 कप पीठ घेतले, त्याच प्रमाणात आपण पाणी घ्यायचं आहे. पाणी घेताना कप पूर्ण भरून घ्यायचा नाही, जसं आपण पीठ भरून घेतलेलं आहे. पाणी थोडं आपल्याला कमीच घ्यायचं, कारण कसं आपल्याला चकलीचं पीठ थोडं घट्ट असेल तर काटे छान येतात चकलीला. इथे मी 1 कपाला कमी आणि दुसरा कप पाऊण कप इतकं पाणी घेतलेलं आहे. की यामध्ये आपण ओवा चुरून घालायचा आहे. चमचाभर ओवा घेतला आहे मी, छान चुरून घालायचा. चकलीमध्ये ओवा छान लागतो, त्यामुळे मी चमचाभर असा मोठा चमचा घेतला आहे. 2 चमचे इतके सफेद तीळ घेतले आहेत. आता आपण छान उकळी आली की याच्यामध्ये 2 चमचे इतकी धणा जिरा पूड घालायची. चिमूटभर, अगदी चिमूटभर हळद घालायची, जास्त हळद वापरायची नाही. आणि 1 चमचा इतकं लाल तिखट मी घातलेलं आहे, जे आपण रोज वापरतो. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊ. हिंग घातल्यानंतर थोडासा 1 चमचा इतका मी चकली मसाला घातलेला आहे, हा घरीच बनवलेला आहे. आता मी थोडं अमूल बटर घालून घेणार आहे, जास्त घालणार नाही आहे. हे पहा मी दाखवते त्याप्रमाणे 1 चमचाभर होईल वितळल्यानंतर. इथे तुम्ही बटरऐवजी तेल पण वापरू शकता, पण बटर घातलं तर अजून छान चव येते ना, म्हणून मी थोडं बटर वापरलेलं आहे, इतकंच. आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि उकळवून घ्यायचं आपल्याला. छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तसंच आपल्याला उकळी थंड झाल्यानंतर पीठ घालायचं आहे. हे पहा उकळी छान आलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतला आहे. उकळी छान थंड झाली, थोडी बुडबुडे येतात ते बंद झाले की नंतर आपण यामध्ये जे 2 कप इतकं पीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचं. हे पहा 5 मिनटं झाकून ठेवायचं. नंतर मग आपण यापासून चकल्या बनवण्यासाठी पीठ बनवून घेणार आहोत. पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा. पीठ थोडं कोमट आहे, त्यामुळे मी एका भांड्यामध्ये काढून घेते मळण्यासाठी. अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि नंतर मग आपण छान मळून घ्यायचं आहे.
पीठ आपलं व्यवस्थित झाले, त्यामुळे पाणी लागणार नाही. पाणी वापरायचंच नाही आपल्याला. जे आपण पाणी घातलेलं आहे तेवढ्यातच आपलं पीठ छान मळून होतं. हे पहा, कारण आपल्याला चकलीचं पीठ थोडं घट्टसरच पाहिजे. फक्त इतकंच की छान मळून घ्यायचं पीठ. मळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कितपत आपलं पीठ घट्ट असलं पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे. आता पीठ साईडला ठेवूया आणि मी चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे. साच्याला चांगलं आपण तेल लावून घेणार आहोत. साच्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि काटेरी बाजू जी प्लेटची असते चकलीच्या, ती वरच्या साईडला ठेवायची, जेणेकरून आपली चकली पाडताना छान काटेरी पडते. हे पहा, अशा प्रकारे गोळा करून आपण चकलीच्या साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडासा गोळा घालणार आहे मी, पण पूर्ण आपण साचा भरून घ्यायचा नाही, कारण चकली पाडताना मग ते असं घट्ट एकदम असेल तर व्यवस्थित पाडता पण येत नाही. थोडी जागा ठेवायची, जेणेकरून आपलं साचा चकली पाडताना इझिली आपण फिरवू शकतो. हे पहा, अशा प्रकारे छान बंद करून घेऊया आणि आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, तेल लावताना तेल जास्त पण लावायचं नाही. चकलीचं भांडं छान लावून घेऊया. आणि आता दुसरी टीप म्हणजे आपण चकली पाडताना शक्यतो पेपरचा उपयोग करायचा, जेणेकरून आपल्याला चकली इझिली उचलून तळता येईल. इथे मी प्लेन पेपर घेतलेले आहेत. असे तुकडे करून, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. पेपर शक्यतो प्लेनच वापरा, शाई असलेला पेपर वापरायचा नाही. असे तुकडे ठेवले ना तर कसं आपल्याला चटकन चकली उचलून घालता येते कढईमध्ये. आता चकली पाडून घेऊया. चकली पाडताना चकलीचं पहिलं तोंड आणि शेवटचं तोंड व्यवस्थित बंद करायचं. हे पहा, अशा 3-4 चकल्या एकदा बनवून घ्यायच्या. 4पेक्षा जास्त चकल्या एका वेळेस बनवायच्या नाही. जास्त माणसं असतील तर ठीक आहे. आता आपण तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. थोडासा गोळा टाकून बघायचा, वरती आला पटकन तर मग आपण अशी चकली घालायची. एका वेळेस 3 ते 4च चकल्या घालायच्या. कढई जर मोठी असेल तर ठीक आहे. हे पहा, आणि चकली चटकन उलटायची नाही. जरा बुडबुडे आले छानपैकी, कारण तेलात चकली टाकल्यानंतर थोडी मऊ असते ना चकली, त्यामुळे. नाहीतर मग ती कुस्करू शकते, म्हणून आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि चकल्या हे पहा, मंद गॅसवरती छान तळून घ्यायच्या. आपल्या चॅनलवरती चकलीच्या अजून 2 रेसिपी आहेत, त्याही नक्की ट्राय करा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, चकल्या तळून झाल्यानंतर थोडा वेळ त्या कुरकुरीत असतात, नंतर मात्र त्या तेलकट होतात किंवा कोणाकोणाच्या त्या नरम पडतात. असं बऱ्याच जणांचं होतं, त्यामुळे बरेच जण भाजणीची चकली बनवायचं टाळतात. म्हणून मी खास तुमच्यासाठी दुसऱ्या दिवशी या चकल्या दाखवत आहे, कोणत्या परिस्थितीत आहेत. हे पहा, आपल्या चकल्या किती सुंदर बनलेल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. शिवाय व्यवस्थित त्याला आकारही आला आहे, कलरही सुंदर आलेला आहे. हे पहा, मी दाखवते हातावरती तुम्हाला. असं बघा, अजिबात तेलकट नाही आहेत आपल्या चकल्या, त्यामुळे आपलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. हे तुम्हाला समजलंच असेल. मी तुकडा पाडून पण दाखवते चकलीचा. आपली चकली कडकही झालेली नाही आणि किती सुंदर बनली आहे, तुम्ही स्वतःच बघा. आता अजून एक चकली मी तुम्हाला हाताने कुस्करून पण दाखवते, जेणेकरून तुम्हाला खात्री पटेल की आपल्या चकल्या किती व्यवस्थित झालेल्या आहेत. हे पहा, अशी भाजणीची चकली हातावर कुस्करल्यानंतर असा त्याचा चुरा झाला पाहिजे, म्हणजे समजायचं की आपली चकली अगदी परफेक्ट बनलेली आहे. धन्यवाद संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.